नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीईटी 2026चा फॉर्म भरत असताना जो प्रश्न बऱ्याच वेळा विचारला गेला, अजूनही मी जेव्हा क्वेश्चन आन्सर सिरीज घेतो त्यामध्ये पण हा प्रश्न विचारला जातोय की सर, माध्यम मी कोणतं निवडू आणि माध्यम ते जर निवडलं तर माझं आतापर्यंतचं एज्युकेशन बघता ते माध्यम योग्य राहील का? दुसरा प्रश्न आहे की भाषा विषय मी कोणता निवडू, मराठी इंग्लिश, इंग्लिश मराठी की हिंदी मराठी मला घेतलं तर चालेल? या सगळ्या प्रश्नांची उत्तर ऑलरेडी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी दिलेले आहे. पण आजचा व्हिडिओ जो आहे तो थोडासा अजून वेगळा आहे. तुम्हाला अजून एक रेफरन्स देतो, अजून एक प्रूफ देतो की तुम्हाला हा विषय कसा चालणार. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माध्यम आणि भाषाबाबतचा हिंदी विषय घेता येणार का याचं उत्तर तुम्हाला मी यसच देतो. दुसरं, पुणे परीक्षेचे उत्तर काय आलंय ते तुम्हाला विथ प्रूफ दाखवतो. लेखी उत्तर आपणही तुम्ही पण एकदा चेक करू शकता. मी सांगतो ती प्रोसेस तुम्ही पण करा. आणि आता काळजी नका करू, ना झालं इथे नका करू, तर तुम्ही हिंदी विषय घेऊ शकतात. बघूया, तिकडे जाऊया. पण तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमीची द्रोणा 10.0 बॅच चालू झालेली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. 1 एप्रिल पासून चालू झाली. विथ बुक किट आणि बॅग हवी असेल तर ही बॅच घ्या. ऑलरेडी तुमच्याकडे अवेलेबल असेल तर ही बॅच घ्या. दोन्ही बॅच मध्ये तुम्हाला सेपरेट बॅचेस अवेलेबल आहे. 5,000 प्लस निकाल देणार टीम तुम्हाला इथे शिकवणार. ज्यांनी आतापर्यंत 10 बॅचेसला शिकवला ती टीम तुम्हाला आता 9व्या बॅचला शिकवलं, ते टीम तुम्हाला 10व्या बॅचला शिकवणार आहे. याचं एफर्ट्स तुम्ही बघा. तुम्हाला स्टेट बोर्ड पुस्तकं म्हणा किंवा रेफरन्स पुस्तक वाचायची पण गरज पडणार नाही. यात जेवढं तुम्हाला शिकवलं तेवढंच प्रॉपर करा. लेक्चर ऐका, नोट्स बघा आणि तुम्हाला टेस्ट सिरीज पण दिल्या. टेस्ट सिरीज टॉपिक वाईज आहे, सब्जेक्ट वाईज आहे. फुल अँड टेस्ट सिरीज 350 प्लस आहे, त्यात सोडवा. तुम्हाला महारिव्हिजन सेशन पण आहे. 9 दिवस 9 स्टुडंट डाकेसर रिफ्रेशमेंट सेशन पण असणार आहे. डाऊट क्लिअरिंग सेशन पण होत असतात. सो ह्या दोन्ही प्रकारच्या बॅचेस जॉईन करायचे असेल, खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक दिली. ऍप डाउनलोड करा आणि हवी ती बॅच जॉईन करा. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. बघा, हिंदी विषय घेण्यासंदर्भात किंवा विषय निवडण्यासंदर्भात तुम्हाला स्वतःला संधी आहे. तुम्ही पसंतीनुसार घेऊ शकता. आता यावर तुम्हाला विश्वास नसेल, पाठीमागची व्हिडिओ एकदा बघा. त्यामध्ये तुम्हाला मी टीटी 2025चा फॉर्म भरताना सुद्धा सेम प्रोसेस होती, ते पण तुम्हाला दाखवलं. त्याचं शासन पत्रक पण होतं, ते पण पाठीमागे दाखवलं. दुसरं, विषय आराखडा त्यांच्या वेबसाईटला दिला, तो पण तुम्हाला दाखवला. हेल्पलाईन नंबरला मी डायरेक्ट लाईव्ह कॉल करून दाखवला. आता नंतरचं प्रूफ तुम्हाला देतोय. एक 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 ऑब्जेक्शन मी घेतलं होतं, रेज केलं होतं, त्याचं उत्तर आलेलं आहे. ते उत्तर तुम्हाला लाईव्ह दाखवतं. उत्तर काय आलं बघा. मी आलो वेबसाईटला मी माझं लॉग इन केलेलं आहे. लॉग इन मध्ये मी आक्षेप नोंदवा इथे गेलो आणि इथे आक्षेप नोंदवला होता मी. ऑब्जेक्शन घेतलं होतं मी. फॉर्म भरताना माझे एज्युकेशन इंग्लिश मिडियम मधून असेल तर मी माध्यम आणि भाषा कोणता निवडावा असा प्रश्न मी विचारला होता. आणि आता रिझॉल्व्ह झालाय बघा. 28 तारखेला मी मेल त्यांना ऑब्जेक्शन दिलं होतं, त्याचं उत्तर त्यांनी दिलं बघा. 28 तारखेला 11:18 मी प्रश्न उपस्थित केला, ऑब्जेक्शन घेतलं आणि 12:11 त्याच दिवशी मला म्हणजे एका तासात मला उत्तर आलेलं होतं बघा. उत्तर काय आलंय? डिअर सर अँड मॅम, चूज मीडियम ॲज पर युअर प्रेफरन्स. म्हणजे मीडियम तुम्ही तुमच्या प्रेफरन्सनुसार घेऊ शकतात आणि जे मीडियम तुम्ही निवडाल तेच लँग्वेजची पहिली भाषा असते. सिंपल उत्तर त्याने दिलेलं आहे. कॉलवर पण उत्तर दिलं. हे लेखी स्वरूपात उत्तर आहे. तुम्हाला हे जर पटत नसेल, तुम्ही करा एक मेसेज, तुम्ही करा एक मेल, तुम्ही करा एक ऑब्जेक्शन रेज करा. इथे जा, तुम्ही ऑब्जेक्शन रेज करायचं असेल तुम्हाला तर इथे जा बघा. इथे ऑप्शन त्यांनी दिलेला आहे. इथे जा आणि एक ऑब्जेक्शन तुम्ही पण रेज करा बघा. आक्षेप नोंदवा इथे आहे, तुम्हाला रेज करा. इथे तुम्ही टाका मॅटर, तुम्हाला काय अपेक्षित आहे इथे तो मॅटर इथे टाका. तुम्हाला काही अपलोड करायचं अपलोड करू शकता, नाही केलं तरी चालतंय. आणि यामध्ये तुम्हाला इथे ऑब्जेक्शन अपलोड करू शकता. सबमिट ऑब्जेक्शन. 1-2 तासामध्ये 24 तासामध्ये उत्तर येऊन जातं. आणि हे प्रूफ राहील तुमच्याकडे, लेखी स्वरूपातलं प्रूफ आहे. याच्यापेक्षा वेगळं अजून काय पाहिजे तुम्हाला? उगाच तुम्ही ते 13 ऑक्टोबरचा जी आर असं सांगतो, ते सांगतो, हे सांगतो. कधीचा जी आर येतो? 2013चा. आता 26 मध्ये आहोत आपण. 13 वर्ष झालेली आहे. बरेच बदल झाले, त्यातला हा एक बदल आहे. तुम्ही मेल पण करू शकता. मी मेल पण करून ठेवलाय, तुम्हाला मी दाखवतो. मी मेल पण केलेला आहे. या मेलचं उत्तर पण येणार बघा. कुठे करायचा मेल? हा मेल आयडी बघा त्यांचा. कॉल कुठे करायचा? हा कॉलिंग नंबर बघा, यांना कॉल करू शकता तुम्ही. बरोबर आहे. मी मेल पण केलाय. मेलचं उत्तर लवकरच बघा. इथे मेल केलाय मी. आदरणीय सर मॅम, कुणाला केलाय? महाटेट 2024 MSc. बघा, हीच वेबसाईट त्यांनी दिली आहे, महाटेट 2024 MSc@gmail.com. मेल काय केलाय? मी टीईटी 2026चा फॉर्म भरतोय. माझे शिक्षण सर्व मराठी मीडियम मधून झालेले आहे. आता शिक्षण मराठी मीडियम मधून झालेले आहे. फॉर्म भरताना मी माध्यम हिंदी आणि भाषा पेपर 1 हिंदी आणि भाषा 2 पेपर मराठी घेऊ शकतो का? मी स्वतः केलंय. याचं उत्तर आलं की ते पण मी तुम्हाला दाखवतो. पण तुम्ही पण करून ठेवा. कॉल करा, एक ऑब्जेक्शन घ्या तुमच्या वेबसाईटवरनं, ह्या प्रोफाईलवरनं, आणि तिसरं तुम्ही मेल करा. हे लेखी स्वरूपात तुमच्याकडे ठेवा, की तुम्हाला चॉईस आहे. हे सगळं ऐकल्यानंतर अजूनही डाऊट असेल तर अवघड आहे.
सो हे सगळे तुम्हाला मी दाखवण्याचा उद्देश हाच आहे की तुम्ही बऱ्याच जण अजून परत प्रश्न मला विचारत आहे. सो काळजी करू नका, माध्यम तुम्हाला चॉईस आहे. हिंदी मराठी तुम्ही विषय पण घेऊ शकतात आणि हिंदी माध्यम घेतल्यानंतर इतर जे प्रश्न असतात ना इतर विषयांचे ते मराठी इंग्लिशमध्येच येणार आहे. परत तिथं जाताना सांगतो इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस चालू झाल्या आहेत. तुम्ही जॉईन केलं असेल लगेच जॉईन करा. सेपरेट बॅचेस पण अवेलेबल आहेत, पुस्तक पण अवेलेबल आहे आणि ₹2 बॅच पण अवेलेबल आहे. यासाठी तुम्ही ऍप डाउनलोड करून डायरेक्ट बॅचेस जॉईन करू शकता. अडचण असतील या नंबरला कॉल करू शकता. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये शेअर करा, त्यांना सांगा बाबा नको वेड्यात काढू, हे असंच आहे. अजून काही प्रश्न असेल मला कमेंट बॉक्समध्ये टाका. अभ्यास मात्र चालू ठेवा आणि नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.